पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 माजी नगरसेवक हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसांसमोर आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात त्या 5 जणांनी त्यांच्या सोशल मीडियावर आपण भाजपमध्ये जातोय असं जाहीर केलेलं आहे आणि शिवसेनेमधली खतखत सुद्धा त्यांनी जाहीर केली। मात्र याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर काही फरक पडणार आहे का, या संदर्भात बातचीत करण्यासाठी शहर प्रमुख गजानन थरकुडे माझ्यासोबत आहेत। 5 माजी नगरसेवक आहेत आणि त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की ते भाजपमध्ये जात आहेत। खरंच या 5 जण गेल्यामुळे पक्षाला, शहराला वास्तविक पाहता काही नुकसान होतंय असं दिसतंय का? नाही, मुळामध्ये 40 आमदार गेल्यानंतर पक्षाला काही फरक पडला नाही आहे आणि पुण्यामधले हे 5 माजी नगरसेवक हे ज्या पद्धतीने सांगून गेलेत की आम्हाला लक्ष देत नाही, काय देत नाही, पण मुळामध्ये लक्ष दिलं नसतं तर ते नगरसेवक झाले असते का, पहिला विषय। दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये जी प्रमुख पदं असतात त्या चौघांकडं ती पदं होती आणि आत्तापर्यंत आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वी पोस्ट केली की आम्ही भाजपमध्ये जातो आहे, पण मुळामध्ये मला आत्ता 1 तासापूर्वी कळलं की नाना भानगिरे जे शिंदे गटाचे शहर अध्यक्ष आहेत त्यामुळे ते 5 जागा आमच्या आहेत। तर मुळामध्ये महायुतीच्या माध्यमातून त्या जागा कोणाला मिळणार आहेत हा खरं त्यांचा प्रश्न आहे, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही त्या 5 जागा पुन्हा आम्ही जिंकू शिवसेनेच्या माध्यमातून। त्यांच्याकडनं अनेक वेळा खतखत सोशल मीडियामधून जाहीर होताना दिसते की आम्हाला कुठे संधी मिळाली नाही। विधानसभेला देखील आम्हाला अनेक वेळा आम्ही खतखत, आमची तक्रार देखील मांडून झाली होती, मात्र त्या तक्रारीवर निरसन झालं नाही। अशा काय तक्रारी होत्या आणि असं काय झालं असावं की त्यांना तुमचा पक्ष सोडायला लागला? नाही, मुळामध्ये तेच सांगितलं ना की लोकसभेला ह्यांना काय वाटलं नाही, कारण त्यावेळेस 31 खासदार निवडून आले होते महाविकास आघाडीचे। विधानसभेला तो जरा थोडा टक्का घसरला आणि त्याच्या भीतीपोटी यांना वाटतं महानगरपालिका देखील आपल्या हातातनं जाईल की काय, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार केला असेल, म्हणून ते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत। पण या 5 जणांशी तुमचं काही बोलणं झालं होतं का? पक्ष सोडायच्या आधी या 5 जणांनी तुमच्याशी काही बोलणी केली होती? नाही, व्यक्तिगत अशी काही म्हणजे पक्ष म्हणून काय बोलणी केली नाही त्यांनी। मुळात त्यांनी काय केलं, त्यांच्या शंकेचं समाधान झालं असतं त्यांच्याही, पण मुळामध्ये ते ज्या म्हणतात की पदं मिळाली नाही, काही नाही, तर त्या चौघांनाही स्टँडिंग कमिटीचे सदस्य म्हणून जे शिवसेनेच्या हातात आहे ते त्यांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे दोघांना निवडणूक समन्वयक म्हणून जी मानाची पदं ती दोघांना दिलेली आहेत। 2 महिला आघाडीच्या शहर संघटिका होत्या, मग ह्यांनी जर संघटनेमध्ये लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर आली असती का? आणि त्यामुळे संघटनेला दोष देण्यापेक्षा आपण दिलेल्या पदाची गरिमा राखली का? आणि ज्या पद्धतीने आपण जे आरोप करता की संघटनेमध्ये विस्कळीतपणा हे ते, मुळामध्ये तुमच्या चौघांकडेही चांगली प्रमुख पदं होती, मग आपण का संघटना वाढण्यासाठी पुढं आला नाहीत? मग ह्या 5 जणांवर जी जबाबदारी 4 जणांवर होती, एकीकडे पक्ष संघटना वाढवायचं काम त्यांच्याकडनं केलं गेलं नाही असं वाटतं? 100% ना। मग ज्या पद्धतीने सांगतात की फेसबुक आणि इतर माध्यमातून की आम्हाला वाव दिला नाही, तर दोघांनाही एक क्षेत्रप्रमुख, एक उपशहर प्रमुख, निवडणूक समन्वयक की नगरसेवक असल्या कारणामुळे आम्ही निवडणूक समन्वयक म्हणून 2-2 मतदारसंघ दिले होते। दोन्ही महिला आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत त्यांना महिला आघाडी शहर संघटिका म्हणून दिलेले आहे। म्हणजे अशा पद्धतीने यांना पदं देऊन देखील ह्यांनी यांची काय म्हणतात कॅपॅसिटी दाखवली नाही आहे आणि त्याचा आरोप उगाचच आपल्या इतर पदार्थांवरती करायचा आणि आपण न केलेले कामाचं श्रेय घेण्यासाठी किंवा संघटना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय आम्ही, हे जर असतं तर इथून मागे संघटना वाढली नसती का? पुढचा काळ सगळा पुढचा काळ जो आहे तो सगळा महानगरपालिका निवडणुकांचा असणार आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेलेलं हे त्यांच्या साईडनी जे इनकमिंग ते म्हणतायत, याच्यामुळे या 5 जणांना नगरसेवक म्हणून निवडून येतील असा विश्वास असल्यामुळे हे तिथे गेले असावेत? 100% तसंच वाटतंय ना। पण मुळामध्ये माझं उलटं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेसाठी आता काही गरज नाही। केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महानगरपालिकेत सत्ता होती, पण मुळामध्ये आता मला वाईट जे वाटते की त्या 5 नगरसेवकांच्या भागात जी भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थाने कामं करणारे गेले अनेक वर्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती हा अन्याय 100% होणार आहे। आणि भारतीय जनता पार्टी हेच नेमकं करते की नवीन पक्षातली लोकं घ्यायची आणि आपले जे आहेत हक्काचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय केल्यासारखंच काम करणार आहेत। आपण बघू शकतो की हे 5 जण पुण्यातनं जरी शिवसेनाचा पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये गेले असतील तरी आगामी नगरसेवकीच्या निवडणुकीला यांचा कुठलाही फरक पक्षाला पडणार नाही अशी प्रतिक्रिया शहर प्रमुखांकडून दिली जाते। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।